तर आज आपण सुरू करणार आहोत स्वतंत्र चळवळीच्या युगास प्रारंभ. पण त्याच्या पहिले आपण काय करणार आहोत? त्याच्या पहिले आपण बघून घेणार आहोत, की या चॅप्टरमध्ये काय-काय आहे, ज्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कारण की हा चॅप्टर खूप जास्त मोठा आहे. तर आपण बघून घेऊयात याचे प्रश्न कुठून-कुठून येतात. तर या इथे तुम्ही बघू शकतात, की आपल्याला विचारलं गेलेलं आहे, की मवाळ नेते कोणते आहेत? जहाल नेते कोणते आहेत? त्याच्यानंतर स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत का झाली? याची आपल्याला सकारण स्पष्ट करायचं आहे. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय सभेत 2 गट तयार झाले. त्याच्यानंतर लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले. याचे आपल्याला जे आहे ते सकारण स्पष्ट करायचे आहे. बंगालची फाळणी करायची ठरवले म्हणजे या चॅप्टरमध्ये आपण बंगालची फाळणीच्या बाबतीतसुद्धा जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे आपण जाणणार आहोत. तर राष्ट्रीय सभेची स्थापनासुद्धा जाणणार आहोत. त्याच्यानंतर वंगभंग चळवळसुद्धा आपण जाणणार आहोत. वंगभंग चळवळ काय आहे हे सुद्धा आपण जाणणार आहोत. राष्ट्रीय सभेची चतुसूत्री सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर ही सगळी गोष्टी आपण या चॅप्टरमधून बघणार आहोत. तर आता एकदा आपण बघून घेऊयात, की कोणकोणते सब टॉपिक्स आहे, ज्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर जेव्हा आपण अशा प्रकारे एका चॅप्टरला बघतो, की त्या चॅप्टरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर आपल्याला एक आढावा असतो, की आपल्याला या चॅप्टरमधून काय-काय अभ्यासायचं गरजेचं आहे आणि काय-काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत, ज्या की आपण लक्षात ठेवल्या नाही तरी चालून जाईल. तर आपण बघणार आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. तर एक आढावा आपण घेऊ सगळ्यात पहिले तर. आढावा कशाचा? तर इंग्रजी शिक्षण भारतामध्ये आले होते. त्याच्यामुळे काही सुशिक्षित तरुण आले. त्यांनी प्रबोधन चालू केले. आणि याच्यामुळे काय झालं सामाजिक व धार्मिक चळवळी ज्या होत्या या उभारल्या. याचा आपण अभ्यास मागच्या चॅप्टरमध्ये केला होता. पण हे जे प्रबोधन होतं हे राजकीय क्षेत्रात सुद्धा दिसायला आता चालू झालं. राजकीय क्षेत्रात सुद्धा काही मोठी गोष्ट आता होणार आहे. तर याचा आपण अभ्यास करूया की काय होऊ शकते ती गोष्ट तुम्हाला विचार करायची आहे. आपण तर पुढे बघणारच आहोत. आपण या इथे बघत आहोत काय-काय टॉपिक्सचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सर्वात पहिले तर आपण आढावा घेऊ की कशाप्रकारे स्वतंत्र चळवळीच्या युगास प्रारंभ होण्यास सुरू झाली. याच्या पहिल्याचे जे 5 चॅप्टर होते त्याच्यामध्ये आपण काही-काही अभ्यास केला होता याच्या बाबतीत. पण याच्यामध्ये आपण संपूर्ण याचा अभ्यास करू. तर एक आढावा घेऊ की काय-काय झालं आतापर्यंत. तर याचा आढावा तर आपण घेणारच आहोत. त्याच्यानंतर आपण काय बघू तर ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण म्हणजे काय? तर ब्रिटिश राजवट आता भारतामध्ये आलेली आहे. जसं आपण 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बघितलं होतं, की कंपनीची राजवट जी होती, ती समाप्त झाली होती आणि ब्रिटिश जी राजवट होती, ब्रिटिश जे क्राउन होतं ते आता भारतामध्ये आलं होतं. तर ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण आपण बघू. तर ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण म्हणजे काय? तर आता ब्रिटिश जी सत्ता आली आहे, तिने कशाप्रकारे केंद्रीकरण भारतामध्ये करण्यास सुरू केलं. त्यांचा एकछत्र अंमल होता भारतामध्ये, तो कशाप्रकारे होण्यास सुरू झाला, याचीसुद्धा आपण सखोल माहिती घेऊ. त्याच्यानंतर आपण बघू आर्थिक शोषण. तर याच्यामुळे भारतीयांचे कशाप्रकारे आर्थिक शोषण झाले. आता भारतीयांचे आर्थिक शोषण का बरं होणार आहे? तर आपण तर मागं बघतच होतो, कंपनीसुद्धा कशी भारतीयांचे आर्थिक शोषण करत होती. पण या इथे आपण बघू, की कशाप्रकारे भारतीयांचे आर्थिक शोषण आता ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण जे झालेलं आहे, त्याच्यामुळे भारतीयांचं कशाप्रकारे आर्थिक शोषण होत आहे. तर आर्थिक शोषण का बरं होत आहे भारतीयांचं? त्याचं कारण आहे, की इंग्लंडची साम्राज्यवादी धोरणे. तर आता इंग्लंडची साम्राज्यवादी धोरणे काय आहे, हे आपण चॅप्टरमध्ये बघू. तर तुम्हाला एक बेसिक ओव्हरव्ह्यू आला पाहिजे, की या चॅप्टरमधून आपण बघणार काय-काय आहोत. कारण की मी जर तसंच जर तुमचा चॅप्टर स्टार्ट केला पहिल्या ओळीपासून, तर तुम्हाला काहीच समजणार नाही. तुम्ही फक्त बघत जाशाल, की अच्छा ही एक गोष्ट आहे, त्याच्यानंतर ही एक गोष्ट आहे. पण तुम्हाला एक पूर्ण ओव्हरव्ह्यू त्या चॅप्टरचा असणार नाही, की आपण आढावा घेत आहोत, तर आढावा कशासाठी घेत आहोत? आपण आढावा या गोष्टीसाठी घेत आहोत, की आपल्याला कळावं, की राजकीय क्षेत्रामध्ये बदल कसे झाले आणि राजकीय क्षेत्रातील बदल जेव्हा आपल्याला कळतील, तेव्हा आपल्याला कळेल, की राजकीय क्षेत्रामध्ये कशाप्रकारे प्रबोधन झालं. तर जेव्हा आपल्याला कळेल राजकीय क्षेत्रामध्ये कशाप्रकारे प्रबोधन झालं, पण या प्रबोधनाची गरजच काय होती, तर तेव्हा आपल्याला समजेल, की ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण झालेलं होतं. तर या प्रशासकीय केंद्रीकरणामुळे काय झालं? आर्थिक शोषण होण्यास सुरू झालं. तर आर्थिक शोषणामुळे भारतीयांच्या मनात सुद्धा राग निर्माण होण्याला सुरुवात झाली. तर या गोष्टी खूप जास्त इंटरकनेक्टेड आहे. तर याच्याहूनच ते आपल्याला समजणार आहे. त्याच्यानंतर पाश्चात्य शिक्षणाचा सुद्धा आपण अभ्यास करू. याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आहे. त्याच्यानंतर अजूनही काही याच्या ज्या अजून सखोल अभ्यास जो आहे पाश्चात्य शिक्षणाचा सुद्धा करणार आहोत. तर हे का बरं इम्पॉर्टंट आहे? कारण की पाश्चात्य शिक्षणामुळे सुशिक्षित तरुण जे आहे ते भारतामध्ये निर्माण होण्यास सुरुवात झाली आणि त्याच सुशिक्षित तरुणांनी प्रबोधन केलं आणि त्याच प्रबोधनामुळे राजकीय क्षेत्रसुद्धा व्यापलं गेलं आणि त्यानंतरच राजकीय क्षेत्रात सुद्धा प्रगती होण्यास सुरुवात झाली. त्याच्यानंतर भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. तर याच्यानंतर आपण काय बघणार आहोत? भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. तर आपण बघितलं होतं, की एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली होती. इतकं आपल्याला माहिती होतं. तिसऱ्या धड्यामध्ये आपण बघितलं होतं. पण त्याच्यापुढे नंतर काय झालं? भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्याससुद्धा आपण करणार आहोत. प्राचीन इतिहासाचा अभ्यास जो भारताचा करत होते, त्याच्यासाठी एशियाटिक सोसायटीची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यानंतर काय झालं? त्याचा अभ्यास. वृत्तपत्रांचे कार्य हे तर पहिल्या चॅप्टरपासूनच आपण बघत आलेलो आहे. काय याच्यामध्ये अजून सखोल अभ्यासाचा करूया. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. तर या इथे हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारले जातात. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना आणि त्यांची उद्दिष्टे. आता हे का बरं इम्पॉर्टंट आहे? कारण की आपण जसं बघितलं, की भारतामध्ये जे होतं ते पाश्चात्य शिक्षण येण्यास सुरुवात झाली. पाश्चात्य शिक्षणामुळे काय झालं? सुशिक्षित तरुण जे आहे ते निर्माण होण्यास सुरुवात झाली. सुशिक्षित तरुणांनी प्रबोधन केलं. त्याच्यानंतर सामाजिक व धार्मिक चळवळी निर्माण झाल्या आणि राजकीय क्षेत्रसुद्धा व्यापलं गेलं.
तर बघू शकता कशाप्रकारे एक इंटरकनेक्टेड या गोष्टी आहे. तुम्हाला इतिहास अशा प्रकारे अभ्यासायचा आहे. सर्वात पहिले तर चॅप्टर काय आहे हे समजून घ्यायचं आहे, की चॅप्टरमध्ये आपण करणार काय आहोत. तुम्ही हे समजून घेतलं तर तुम्हाला चॅप्टरचा एक ओव्हरव्ह्यू असतो, एक आढावा असतो आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा सखोल अभ्यास करू तर तुम्हाला समजेल. जेव्हा मी समजून सांगाल, की भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास आपण करतो. मी एशियाटिक सोसायटीचं नाव घेईन, तर तुम्हाला समजेल, की हे कोणता टॉपिक आहे, आपण कुठे याला अभ्यासत आहोत. त्याच्यानंतर जेव्हा मी तुम्हाला समजून सांगेल भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, तर तेव्हा तुम्हाला समजेल, की हो, पाश्चात्य शिक्षण जे होतं ते तरुणांनी घेतलं होतं. त्याच्यामुळे सुशिक्षित तरुण जे होते ते निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य होती. त्यांनी भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी काम केले. भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी ते काम करत होते. तर सामाजिक व धार्मिक चळवळीसुद्धा निर्माण झाल्या. सामाजिक व धार्मिक चळवळी हा एक चॅप्टर आहे ज्याचा अभ्यास आपण 5व्या धड्यामध्ये केला आहे. तर बघू शकता हा धडासुद्धा कसा इंटरकनेक्टेड आहे या इथे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत त्यांची काही उद्दिष्टे. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना तर झाली, तर त्याची उद्दिष्टेसुद्धा काही असेल. जसे आपण बघितलं, की भारतीय राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे काय? याच्यावरती प्रश्नसुद्धा विचारला गेलेला आहे तुमच्या स्वाध्यायामध्ये. तर तुम्ही उद्दिष्टे बघू शकता किती जास्त इम्पोर्टंट आहे. तर सभा जर स्थापन झाली, तर त्याची काही उद्दिष्टेसुद्धा असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मवाळ युग. तर खूपच जास्त वेगळा टॉपिक वाटत आहे. मवाळ युग आपण राष्ट्रीय सभा बघत आहोत, त्याच्यानंतर मवाळ युग बघत आहोत. हे दोन्ही पण टॉपिक इंटरकनेक्टेड आहे. ते तुम्हाला मी जेव्हा एक्सप्लेन करेल तेव्हा सांगेल. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की आपण काय बघणार आहोत, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, त्याच्यानंतर त्याची काही उद्दिष्टेसुद्धा आपण अभ्यासणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण एक मवाळ युग असा एक टॉपिक आहे तो बघणार आहोत. मवाळ युग म्हणजे काय तर शांततेचा मार्ग अनुसरणे. तर तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. तुम्हाला जास्त काही अजून लक्षात ठेवायचं नाही आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत जहाल युग. तर मवाळ युग, जहाल युग हे काय आहे तुम्हाला आता समजत नसेल, पण आपण हे सर्व बघणार आहोत. हे सर्व इंटरकनेक्टेड आहे. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं की हे 2 शब्द फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे की हे बघणार आहोत आपण नंतर जो चॅप्टर आपला जेव्हा सुरू होणार आहे. त्याच्यानंतर बंगालची फाळणी, इंग्रजांचं एक धोरण, फोडा आणि राज्य करा. नंतर आपण बघणार आहोत वंगभंग चळवळ. त्याच्यानंतर परत आपण आलो राष्ट्रीय सभेची चतसूत्री. याच्यावर सुद्धा क्वेश्चन होता तुमच्या स्वाध्यायामध्ये. तर तुम्हाला हे सुद्धा हा सुद्धा जो टॉपिक आहे खूप जास्त इम्पोर्टंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. तर आपण वरती परत एकदा जाऊया. आपण इथे बघितलं की भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, उद्दिष्टे. मग हा जो टॉपिक होता तुमचा राष्ट्रीय सभेची चतसूत्री, हा टॉपिक या इथेच का बरं नव्हता? या इथे का बरं आहे? तर त्याच्यासाठी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे की मवाळ युग काय आहे? जहाल युग काय आहे? बंगालच्या फाळणीमध्ये काय झालं होतं? आणि वंगभंग चळवळ कशामुळे झाली? त्याच्यानंतरच आपण याला अभ्यासू शकतो. तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे एकानंतर एक टॉपिकच अभ्यासल्यानंतर आपण सर्व अभ्यासू शकतो. त्याच्यानंतर जहाल मवाळ मतभेद. तर आता आपण वरती बघितलं की राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, त्यांची काही उद्दिष्ट होती. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं मवाळ युग. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं जहाल युग. त्याच्यानंतर या 2 गोष्टींच्या बाबतीत आपण फक्त बघितलं होतं, की एक मवाळ युग काहीतरी आहे, एक जहाल युग काहीतरी आहे. आपल्याला माहीत नाही अजून काय आहे. मी जेव्हा तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा आपण याचा तर अभ्यास खूप जास्त चांगल्या प्रकारे करणार आहोत. पण आपल्याला फक्त माहिती आहे, की मवाळ आणि जहाल आहे. तर या इथे काय येत आहे, मवाळ युग आणि जहाल आणि मवाळ यांच्यातील मतभेद. तर आपल्याला समजू शकतो या इथून आपल्याला काय समजत आहे, जेव्हा आपण वाचत आहोत जहाल, मवाळ मतभेद, तर आपल्याला समजत आहे, की जहाल वेगळे आहे, मवाळ वेगळे आहे. मवाळांची जी विचारसरणी आहे, ती जहालांच्या एकदम अपोझिट आहे. जहालांची जी विचारसरणी आहे, ती मवाळांच्या अपोझिट आहे. तर फक्त या आढाव्यावरून, फक्त या टॉपिक्सहून आपल्याला समजत आहे, की या चॅप्टरमध्ये आपल्याला काय-काय अभ्यासायचं आहे. तर आपल्याला हे सुद्धा समजत आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारची दडपशाही. तर ब्रिटिश सरकारची दडपशाहीसुद्धा आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना. तर आता मुस्लिम लीगची स्थापना का बरं झाली, हे सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर मॉर्ले मिंटो कायदा. तर याचा सुद्धा अभ्यास आपण करणार आहोत. आता फक्त तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. तुम्हाला काय समजत नसणार, की हे काय आहे मॉर्ले मिंटो कायदा. त्याच्यानंतर लखनौ करार. याचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. होम रूल चळवळ. त्याच्यानंतर पहिले महायुद्ध आणि भारत. तर पहिले महायुद्ध आले म्हणजे 1915च्या आसपासचा टाईम आपल्याला आता समजत आहे, की हा जो टाईम आहे याचा अभ्यास, हा कालखंड आपण अभ्यासत आहोत. आणि मॉन्टेग्यू चेम्फर्ड कायदा याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता चॅप्टर जो आहे तो खूप मोठा आहे. पण आता याच्यातील काहीच गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. काही गोष्टी तुमच्या लक्षात नसेल त्याचा फक्त तुम्हाला आढावा असेल तरी चालून जाईल. पण काही ज्या गोष्टी आहेत जसे राष्ट्रीय सभेची स्थापना, बंगालची फाळणी, या खूप जास्त इम्पोर्टंट गोष्टी आहेत. त्याच्यानंतर त्याची काही उद्दिष्टे, या सर्व जास्त ज्या इम्पोर्टंट गोष्टी आहेत या तुम्हाला लक्षात तर ठेवायच्याच आहे. आता आपण घेतलेल्या आढाव्यामुळं काय झालं, आपल्याला समजलं की चॅप्टरमध्ये आपण काय-काय अभ्यासणार आहोत. तर आपण या इथे गेलो की आपल्याला येथे समजलं की हा आढावा आहे की कशामुळे काय-काय होत आहे आणि आपण मागच्या चॅप्टर्समध्ये काय-काय बघितलं. त्याच्यानंतर आपण बघत आहोत ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण, की कशाप्रकारे जे आहे ते केंद्रीकरण झालं असेल. त्याच्यानंतर पाश्चात्य शिक्षण, या सगळ्या टॉपिक्स आपण बघितलं. त्याच्यानंतर वृत्तपत्रांचे कार्य, त्याच्यानंतर भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. तर हे सर्व टॉपिक जे आहे ते इम्पोर्टंट आहे. तर हे आपण बघून घेतले की काय-काय आहे. त्याच्यानंतर या इथे आपण बघितलं जहाल, मवाळ यांच्यातील मतभेद. तर आपल्याला समजलं जहाल वेगळे आहे, मवाळ वेगळे आहे. तर यांचासुद्धा आपण अभ्यास जो आहे तो करणार आहोत. त्याच्यानंतर होम रूल चळवळ आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर मॉर्टिंग्यू शेफर्ड कायदा. जसं मी तुम्हाला सांगितलं सगळे टॉपिक्स तर मी तुम्हाला समजून सांगितले की आपण काय-काय बघणार आहोत या चॅप्टरमध्ये. आता याच्यामुळे काय तुम्ही तर म्हणू शकला असतात की एक काम करायचं असतं की
चॅप्टर जो आहे तो स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ तो येथून स्टार्ट करून द्यायचा असता. इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर संमिश्र परिणाम झाले. जर चॅप्टर येथून स्टार्ट केला असता तर आपण असा चॅप्टर करत गेलो असतो आणि नंतर आपण या इथे पोहोचून गेलो असतो आणि आपला चॅप्टर एंड झाला असता. पण तुम्ही कशाप्रकारे चॅप्टरमध्ये प्रोसीड केला असतं? तुम्ही आढावा घेतला असता. त्याच्यानंतर तुम्ही पुढचा टॉपिक अभ्यासला असता. पण तुम्हाला चॅप्टरचा जो आहे तो पूर्ण ओव्हरव्ह्यू माहीतच नसता, की चॅप्टर आपल्याला कशाप्रकारे न्यायचा आहे. चॅप्टरला आपल्याला कशाप्रकारे कंप्लीट करायचं आहे, की आपण जो आढाव्यापासून सुरुवात करत आहोत, तर आपण लास्टला काय अभ्यासत आहोत? तर आपण लास्टला जो आहे तो अभ्यासत आहोत मॉर्टेग्यू-शेफर्ड कायदा. तर हा तुम्हाला जो एक स्टार्टिंग पॉइंट आणि एक एंडिंग पॉइंट जो आहे तो आता तुम्हाला माहिती आहे. तर चॅप्टर तुम्हाला मोठा वाटणार नाही. तुम्हाला वाटेल, की आपल्याला या सर्व गोष्टी अभ्यासायच्या आहे. याच्यामधून मग काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप जास्त इम्पोर्टंट आहे. जसे बंगालची फाळणी, राष्ट्रीय सभेची स्थापना, त्यांची उद्दिष्टे आणि इम्पोर्टंट गोष्टी आपल्याला का बरं समजत आहेत? तर या इथून तुम्ही बघू शकतात. या इथे राष्ट्रीय सभेची चतसूत्री, त्याच्यानंतर राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे, वंगभंग चळवळ, त्याच्यानंतर लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले. तर का बरं ठरवले? त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय सभेत 2 गट तयार झाले. तर आता बघू शकतात भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, त्याच्यानंतर त्यांची काही उद्दिष्टे होती. आता त्याच्यात 2 गट तयार झाले म्हणजे काय? तर मवाळ आणि जहाल आपण समजू शकतो. आपण 2च गटाचा अभ्यास करत आहोत. एक मवाळ आहे आणि एक जहाल आहे. तुम्हाला समजत नसेल, मला माहिती आहे. पण तुम्हाला फक्त ऐकून घ्यायचं आहे, की आपण काय करत आहोत, की आपण स्वाध्यायाहून आणि चॅप्टरच्या फक्त सब टॉपिक्सहून चॅप्टरला समजायचा जो आहे तो प्रयत्न करत आहोत. चॅप्टर तर जसं आपण पुरा समजणारच आहोत. पण याईतून आपण इतका समजला, तर आपण जी याईतून समजणार आहोत, त्याच्यानंतर आपण चॅप्टरला समजू, तर तुमच्या दिमागात येत जाईल, की जेव्हा मी तुला समजून सांगेल, की वंगभंग चळवळ, तर तुम्हाला समजेल, की हा बंगालची फाळणीचा आपण आढाव्यामध्ये अभ्यास केला होता. तर आता आपण वंगभंग चळवळ अभ्यासत आहोत. जेव्हा आता मी तुम्हाला समजून सांगेल, फॉर एक्झाम्पल 2 कंडिशन घ्या. पहिल्या कंडिशनमध्ये जर मी तुम्हाला समजून सांगितलं असतं, की राष्ट्रीय सभेची स्थापना आणि मी तुम्हाला राष्ट्रीय सभेची स्थापना स्पष्ट केली, की कशाप्रकारे झाली. तुम्हाला फक्त इतकंच माहीत असतं, की हां, राष्ट्रीय सभेची स्थापना झाली बस. पण आता दुसरी कंडिशन हे लेक्चर पाहिल्यानंतर तुम्ही बघितलं राष्ट्रीय सभेची स्थापना. तर तुमच्या दिमागात अजून एक गोष्ट आहे, की राष्ट्रीय सभेची स्थापनेच्या नंतर 2 गटसुद्धा पडणार आहेत. ज्याचं नाव आहे मवाळ आणि ज्याचं नाव आहे जहाल. आणि मवाळ आणि जहालामध्ये मतभेदसुद्धा होणार आहे. म्हणजे हे वेगवेगळे गट आहे. आणि हे राष्ट्रीय सभेचेच 2 गट आहे, असे तुम्हाला समजणार आहे. राष्ट्रीय सभेच्या मधूनच 2 गट पडलेले आहे. तर याचा फायदा काय आहे? तुम्ही तर म्हणू शकतात, की याचा जो अभ्यास आहे आपण नंतर सुद्धा करू शकलो असतो, जेव्हा आपण अभ्यासला असता. पण तुम्हाला याचा आढावा आहे, त्याच्यामुळे तुमची रिव्हिजनसुद्धा या इथे होऊन जाईल. तुम्हाला चॅप्टर पहिल्यापासूनच समजत आहे, म्हणजे तुम्हाला जो चॅप्टर आहे त्याची अंडरस्टँडिंग जी आहे ती पहिलेच येऊन गेलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा चॅप्टर समजायसाठी खूप जास्त सोपा पडणार आहे. पण जर मी तुम्हाला तसंच स्पष्ट केलं, की राष्ट्रीय सभेची स्थापना त्याच्यानंतर मी तुम्हाला समजून सांगत आहे, की हे मवाळ आहे, जहाल आहे. तेव्हा तुम्हाला ते अवघड जाईल. तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये हे चालेल, की राष्ट्रीय सभेची स्थापना मी समजून सांगत आहे, तर याचे 2 गटसुद्धा पुढे पडणार आहे. आणि जेव्हा मी मवाळ समजून सांगेल, तर तुम्ही समजू शकतात, की जहाल याच्या उलट आहे. जेव्हा मी जहाल समजून सांगेल, तेव्हा तुम्ही समजू शकतात, की मवाळ जे लोक आहेत ते याच्या अपोझिट असेल. तर अशा प्रकारे तुमचा जो दिमाग आहे, तुमचा जो ब्रेन आहे, तो प्रोसीड करेल आणि तुम्हाला जे आहे ते ॲक्टिव्ह लर्निंगसुद्धा तुमची होईल आणि त्याच्यामुळे तुम्ही जो चॅप्टर आहे, तो तुम्हाला लवकर लक्षात बसेल आणि चॅप्टर लवकर लक्षात बसल्यामुळे तुम्ही जो हा स्वाध्याय आहे किंवा चॅप्टरवरती कोणताही जर प्रश्न आला, तर तुम्ही करू शकता. तुम्हाला फक्त ना, स्वातंत्र्य चळवळीच्या युगच प्रारंभ या चॅप्टरचा मेन जे आढाव्याचे पॉइंट्स आहेत, त्यांना एकदा वाचून घ्यायचं आहे. वाचून घ्यायचं आहे म्हणजे काय? तर हे जे पॉइंट्स आहे. तर हे जे तुमचे पॉइंट्स आहे, याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि ह्या पॉइंट्सला तुम्हाला 3 ते 4 वेळेस वाचून यायचं आहे. तर तुम्ही जेव्हा 3 ते 4 वेळेस या पॉइंटला वाचणार आहात, तुम्ही लेक्चर थांबवू सुद्धा शकता. तुम्ही वन शॉट बघत असाल तर. तर तुम्ही 3 ते 4 वेळेस या पॉइंट्सला वाचा आणि त्याच्यानंतर आपण बघू पूर्ण चॅप्टरला. तर तुम्ही पहिले या 3 ते 4 या सर्व पॉइंट्सला तुम्ही जर वाचले 3-4 वेळेस, तर काय होईल, की तुम्हाला चॅप्टरचा आढावा येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला या चॅप्टरला अभ्यासायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व करायचं आहे, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे.